वरद, आनंदी आज ड्रॉइंग करत बसलाय, तू पण जातोस? ओके अत्तू. वा 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 वा, काय फोटो आलेत ग मस्त आपल्या सगळ्यांचे. काय काय छान झालं लग्न ना आपल्या जान्हवीचं. नाही म्हणजे छान रूम्स होत्या, चांगलं चांगलं जेवण होतं, नुसतं खायचं प्यायचं नटायचं मुरडायचं फिरायचं फोटो काढायचे. मज्जा आली मला. मला तर एखाद्या राज्याची राणी असल्यासारखंच वाटत, मज्जा आली. हो का? हो बहुतेक तुला आत्ताही तसंच वाटतंय. अर्थात. कारण बघ ना, मुलींना आणि जिजूंना दिलंच तू पाठवून आणि स्वतः मात्र एकटी इकडे थांबलीस. ए भाऊजी, अहो माहेरी आलेल्या बहिणीला असं लहान मुलांसारखे टोमणे काय मारताय? हा नाही, खरं तर थाटमाट होताच बरं का. सगळे विधी अगदी छान झाले. आलेले पाहुणे सुद्धा म्हणत होते एवढं मोठं लग्न झालं, सगळे विधी अगदी व्यवस्थित पार पडले. पण काही म्हणा, जानूशिवाय घर अगदी सुनं सुनं वाटतंय नाही. खरंय तुझं लक्ष्मी. बरोबर आहे तुझं. दिवे गेल्यावर टीव्ही बंद पडल्यावर तशी शांतता असते ना, बस तशीच शांतता आहे आता आपल्या घरात. आई, अगं जान्हवीचं लग्न ठरलं ही चांगलीच गोष्ट घडली ना. तुम्ही दोघे इतका भाऊ का करता त्या गोष्टीचा? हे बघ, आतापर्यंत मुलींची लग्न ठरत नव्हती म्हणून रडत होतात, आता ठरली तरी रडताय. अगं मंगल, तुझ्या दोन्ही मुली जेव्हा लग्नाच्या वयाच्या होतील ना, तेव्हा तुला कळेल. झालं प्रवचन? झालं. जाग वीणा, जरा जाऊन काहीतरी खायला घेऊन ये. हो करते. हा जरा काय बाजू घेतली नाही, झाले यांच्या ऑर्डरी सुरू. करते. हा बापरे, लग्न कार्यात किती थकायला होतं नाही. आई, मी काय म्हणते, मी रूम मध्ये जाऊन फ्रेश होऊ का? म्हणजे मला थोडं बरं वाटेल. ए हॅरी, तू ऐक, ती बॅग रूम मध्ये घेऊन ये. येस, ऑफकोर्स. ए ऑफकोर्स, ऐक ना, माझी बॅग पण आत ठेव ना. ही सर्व्हिस मलाही दे. अरे लक्ष्मी, श्रीनिवास, अरे कशाला एवढी चिंता करताय? लग्न अगदी छान सुरळीत पार पडलंय. जान्हवीची काळजी करू नका आता. आई, बाबा, मी जानूला फोन लावून देऊ का तुम्हाला? नाही, नको. तिचा आवाज ऐकला तर रडूच फुटेल मला, आणि मला रडताना ऐकलं तर तिलाही रडू आवरणार नाही. आई, बाबा, नका ना इतकी काळजी करू. जयंत खूप चांगला मुलगा आहे. आपली जानू तिकडे नक्की खुश असणार आहे. आता लग्नातच बघा ना, तो आपलीच किती काळजी करत होता आणि जानूला पण किती जपत होता. खूप दमायला झालंय नाही सगळ्यांना. ए वीणा, ऐक ना, सगळ्यांना खाण्याबरोबर फक्कड चहा ठेव. चहा ठेवते मी वंस, पण तेवढ्या तुमच्या बॅग जरा खोलीत नेऊन ठेवता का? आणि इथे ना मी 4 टोमॅटो ठेवलेत, तेवढे जरा कापून ठेवा. हे काय, चहा ठेवतेच आहे मी. इतकुसा चहा करायला सांगितलं तर एवढी मोठी कामाची रिग लावली माझ्या मागे. आजकालच्या भाऊजा ह्या अशा, नंदांचं काही धाकच राहिलेला नाहीये. जाऊ दे बाई, घेऊन जाते मी माझी बॅग. न घेऊन जाऊन सांगतेय कुणाला? तुला तर काही कळलंच नसेल. मी जाते आतमध्ये. तुम्ही चहा घेणार? थोडंसं घे. वीणा,
दादा जरा साईडला घ्या. एक काम करा, तुम्ही पुढे बघा आपली. जान्हवी पुढे ये. जयंत, तू त्या ड्रायव्हर दादांना का पाठवलंस? कारण मला आपल्या दोघांमध्ये तिसरं कोणीच नको होतं. तू कधी आलीस या एरियात? खरं सांगू, मी आधी कधीच कुठे एकटी गेली नाहीये. म्हणजे फिरायला जरी जायचं असेल ना तर आईबाबांसोबतच गेली. ओके, मग तुम्ही कुठे कुठे फिरलात? आम्ही कोल्हापूरच्या अंबाबाईला गेलोय, ज्योतिबाला गेलोय. पुण्यात तर दगडूशेठ हलवाई, सारसबाग, कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी आणि हो जेजुरीला पण गेलोय खंडोबाच्या दर्शनासाठी. अच्छा, एवढ्या देवस्थानी जाऊन तू प्रार्थना केली आहेस म्हणूनच तुला माझ्यासारखा नवरा मिळाला ना. मग तू तर माझ्यापेक्षा जास्त मनापासून देवाला हात जोडले असतील म्हणून तुला मी मिळाले. पण ऍक्च्युली हे सगळं खरं आहे जान्हवी. देवाने माझं सगळं काही घेतलं. आई बाबा, घर, फॅमिली. माझ्याकडे कधीच काही नव्हतं आणि त्याची भरपाई म्हणून तुला पाठवलंय माझ्या आयुष्यात. आता तूच माझं सगळं काही आहे जान्हवी. तुला आई बाबांची आठवण येते? हो, खूप. पण मला माहिती आहे तोही माझ्या आईबाबांइतकंच माझ्यावर प्रेम करशील. म्हणून जरी वाईट वाटत असलं ना तरी मी खूप खुश आहे. निघूया? येस मॅम. भावनाही मला झोप आली. अरे सिद्धू, तू एवढा लग्नात रमला होतास, मला वाटलं घरी येतोस की नाही, आणि आमच्या आधी हजर. हा? सिद्धू, अरे काय झालं? इकडे पप्पा काय विचारतायत? काय झालं? ह्याचं काहीतरी बिनसलंय बघ. अगं आजी, तुम्ही जो विचार करताय तसं काही नाही झालंय. नक्की? काही नाही काका. म्हणून जरा मॅटर झाला. आणि म्हणून सिद्धूला इकडे यावं लागलं. हा हा, होय होय. आणि सिद्धू, तू टेन्शन घेऊ नकोस, महेश गेलाय तिकडे. हे बघ सिद्धू, अशा भानगडींमध्ये तू पडत जाऊ नकोस. यामुळे आपण अडचणीत येऊ शकतो. त्या प्रेम आणि लपडीच्या कारभारापासून 10 हात लांब राहायचं. आपली इमेज कशी 100 नंबरी आणि ते टिकली पाहिजे.
समजलं? हो पप्पा. लग्न छान झालं ना? हो, सोहळा तो उत्तम झाला. त्यांना जावई चांगला मिळाला. धाकटीचं तर सगळं चांगलं झालं. थोरल्या मुलीचं काय, तिचं जरा कठीणच वाटते बघ. लग्नात तर हा बरा होता, पण याला अचानक काय झालं? त्या भावनाचं नशीब फुटकाय बघ. नाही एखादा चांगला मुलगा लग्नाला तयार जरी झाला तरी हिच्या पत्रिकेतल्या दोषामुळे जगणार नाही म्हणतात. अधिराज, जरा पाणी आणा. घरी काम करायला लागू नये म्हणून इथे आले, तर इथे वीणाने मला कामाला लावलंच. ए वीणा, आपण जान्हवीच्या घरी गेलो असतो तर काय मजा आली असती. आपल्याला काहीही काम करायला लागलं नसतं, कारण त्यांच्याकडे तर 100 नोकर असतील. तुला मला असा चहा आणून द्यायला लागला नसता. वंस, पण कधी ना कधी आपल्याला घरी यावंच लागलं असतं. हो ना. ए पण वीणा, मी काय म्हणते, लग्न झाल्यानंतर नवरीच्या घरी करवल्यांनी पाठ राखीण म्हणून जायची आपल्याकडे पद्धत आहे, हो की नाही? मग अशी पद्धत आपल्याकडे असून सुद्धा जयंतरावांनी अगदी आईला बाजूला घेऊन, की त्यांनी आपल्याला अगदी आईला सांगून लक्षात ठेवून आमच्याकडे यायचं नाही असा निरोप दिला नाही. म्हणजे आईनी सुद्धा बघ ना, तुम्ही विषय सुद्धा काढू नका असं सांगितलं आपल्याला. असं का असेल? कारण अगदी सोपं आहे. आपल्या जावई बापूंच्या घरी कोणी बाई माणूस आहे का? अगं त्यांना कुटुंब असं नाहीये, कोणी नातेवाईक नाही. मग आपण तिकडे गेल्यानंतर आपली सरबराई कोण करणार होतं? नव्या नवरीला सांगणार होतो? कसं वाटलं असतं ते? खरंच. पण मी असं कुठे म्हणतीये की नातेवाईकांनी नव्या नवरीनी आपली उठबस काढायला पाहिजे. आपल्या दिमतीला ते त्याच्या घरचे नोकर राहिले असते ना तरी चाललं असतं, मला मजा आली असती. वंस, हो जानू आपली सुखाने तिच्या सासरी गेली ना, तेच महत्वाचं वाटतंय मला. आणि आपलं काय, ते दोघं बोलवतीलच की आपल्याला, तेव्हा जाणं होईलच आपसूक, हो नाही? अगदी बरोबर आहे वीणा. बघ, ठेव चहा, घेते मी. ऐक, तुम्ही घेणार चहा? चल घेऊ अर्धा अर्धा कप. गेली चमची, गेली. री ओढत असते सतत आईची. हिमालयात जाऊन विरक्ती प्राप्त झाल्यासारखी पल्लेदार वाक्य बोलत असते. जणू काही सगळ्या जगाचं कौतुक आणि कुतूहल मलाच. यांना काहीच नाही असं दाखवतात या सगळ्या बायका. गप्प बसा. काय करणार मंगलबाई? न गप्प बसून सांगताय कोणाला?
1 मिनिट. एक मिनिट जान्हवी, आईंनी मला गृहप्रवेश कसा करायचा हे सांगितलंय, पण तू इथेच थांब. जगण्याची आशा, या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना, स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग, पुरे बाकी काय तुझी साथ संग असताना, आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कहाण्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला, डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा, तुझ्या विना उरेन अर्थ जीवना. जयंत, ह्या एवढ्या मोठ्या घरात तू एकटाच राहतोस? नाही, सिक्युरिटी गार्ड पण सोबतच असतो. जयंत, अरे तू हे एकटं का करतोय? मी पण राहू दे मदत जान्हवी, राहू दे, मी करतो ना. करते. जयंत, आपण माझ्या आई बाबांना इथे कधी बोलवायचं? एकदा का तू या घरात रुळलीस मग लगेच. जयंत, तू गृहप्रवेशाचा व्हिडिओ शूट केलायस ना? हां, बघायचं आहे तुला? मी घेतो.
सिद्धू, तू जेवायला नाही आलास? ते मला भूक नाही. हे बघ सिद्धू, मला माहिती तुला काहीतरी झालंय, पण तू मला नाही सांगणार. नाही, बरोबर आहे. शेवटी मी बाहेरून आले ना. आजी कुठे मला आपली मानतात, आणि मी खोलीमध्ये आले की पप्पा लगेच विषय बदलतात. तसं तू कशाला मला काही सांगणार ना? हो वहिनी, असं काही नाहीये. कोणीही असा विचार करत नाही. तुम्ही उगाच डोक्यात भरून बसलाय. नाहीये ना तुझ्या मनात तसं काही? मग सांग काय झालंय? काही नाही झालंय. सिंचनाच्या नंदेच्या बाबतीत काही आहे का? वहिनी, हो, मी पाहिलं ना लग्नात कसं तू तिच्या मागे मागे फिरत होतास, तिच्याकडे किती प्रेमाने बघत होतास. हे बघ सिद्धू, तुला ते आवडते का? मी आईंशी बोलू का? हे नाही 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 नाही, प्लीज प्लीज प्लीज, खरी कोणालाही सांगू नका. आणि तसंही आमच्यात काही नाहीये. होऊ पण नाही शकणार. हो का? हो वहिनी, मॅरिड आहे ती. काय? कोणी सांगितलं तुला? अहो, मला माहितीये ना, तिचं लग्न झालंय आणि एक मुलगी पण आहे तिला. हे बघ सिद्धू, भावनाचं लग्नच झालं नाहीये. हा, तिचं लग्न ठरलं होतं, पण लग्नाच्या दिवशीच नवऱ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यामध्येच तो गेला. त्याला आधीच्या बायकोपासून एक मुलगी होती, जिला भावना आईची माया देणार होती. पण आता वडीलच हरपले म्हटल्यावर त्या मुलीचा सांभाळ कोण करणार? म्हणून मग भावना आई म्हणून तिचा सांभाळ करते. हे खरंय? हो, अगदी खरं आहे. आणि हे सगळं मला भावनाकडूनच कळले. काय सांगताय? यार बहिणी, काय गुड न्यूज. सॉरी 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 वहिनी, हे तुम्ही कोणाला सांगितलं नाहीये ना? नाही. दादालाही नाही ना? अजून तरी नाही. मग प्लीज हे कोणालाही सांगू नका. म्हणजे हे जे सिक्रेट आहे ना, ते आपल्या दोघांमध्येच ठेव, ठीक आहे? हां, प्रॉमिस. हां, प्रॉमिस. या. थँक्यू वहिनी, थँक्यू. वहिनी प्लीज सांगू नका. हां, थँक्यू. हां. तुझं भावनाशी लग्न व्हावं यासाठी मी काहीही करेन. कारण सिद्धूचं लग्न भावनाशी झाल्यावर घरात त्याला कोणीही विचारणार नाही, आणि सासूबाईंच्या एकाही अटीत ती मुलगी बसत नाही. आणि मग माझ्या नवऱ्याला आमदार होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. थँक्स. हे तू असं अर्धच का कापलंस? पूर्ण कट करायचं ना? ॲक्च्युली जान्हवी, आपण दुधाच्या पिशवीला कॉर्नरने छोटासा कट देतो, आणि मग तो प्लास्टिकचा छोटासा तुकडा असतो ना, तो वेचायला, गोळा करायला आणि त्यानंतर त्याची प्रोसेसिंग करायला खूप कठीण जातं, जे आपल्या नेचरसाठी, आपल्या पर्यावरणासाठी अजिबात चांगलं नाही आहे. आणि मग हे पडलेले तुकडे असतात, ते प्राणी चुकून आपल्या अन्नाबरोबर खातात आणि आपल्यामुळे त्यांच्या पोटात प्लास्टिक जातं. म्हणून अशा पिशवीला कायम मोठा कट करायचा, पूर्णपणे कापून नाही टाकायचा. जयंत, अरे दूध पूर्व दिशेला उतू गेलं. ही खूप चांगली सईन आहे.
नाईस. म्हणजे तुला वास्तुशास्त्र पण येतं का? नाही नाही, म्हणजे आईने ज्या चांगल्या गोष्टी सांगितल्यात ना तेवढंच माहितीये. जसं की हे दुधाचं, त्याच्यानंतर किचन कुठल्या दिशेला असावं, झोपायची दिशा कुठली असावी, अंगणात तुळस कुठल्या दिशेला असावी, असं बेसिक बेसिक माहिती. जयंत, अरे हे सगळं तू का करतोयस? दे ना, मी करते. अरे जान्हवी, कमॉन. मी काय आणि तू काय, हे घर आपल्या दोघांचंही आहे ना. मग आपण दोघांनी मिळून हे घर स्वच्छ ठेवायचं. ही फक्त तुझीच जबाबदारी नाहीये. जयंत, एक सांगू, मी ना कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी एवढ्या मोठ्या घरात राहायला येईन. एक मिनिट. जान्हवी, तू इथे राहायला आली नाहीयेस. राहायला पाहुणे येतात. तू इथे कायमची आली आहेस. ओके, म्हणून तू इथे हवी तशी राहा. तुला कोणी त्रास देणार नाही. आता हे तुझंच घर आहे. जयंत, अरे आईने मला सांगितलं होतं घरात गृहप्रवेश झाल्यानंतर सगळ्यात आधी घरातल्या देवासमोर दिवा लाव आणि त्याला नमस्कार कर. ओके, पण आधी हे पिऊया. आहो, ललिता, तुमच्या लाडक्या ताईच्या मुलीचं लग्न एवढं झालं असेल ना? आम्हाला वाटलं जशा पत्रिका येतात तशा बातम्याही येत असतील. नाही हो, मला खरंच काही माहित नाही. खरंच? चांगलं. चांगलं आहे. हा, विश्व अजून घरी कसा नाही आला? तो म्हणाला होता काहीतरी काम आहे, सकाळी घरी येईन म्हणून. त्यालाही घरी बसून कंटाळा आला असेल. अभ्यास तर करत नाहीच. निदान मित्रांबरोबर बाहेर फेरफटका मारत असेल तर चांगलंच आहे. घरी असला तर गप्प बसतो, कोणाशी बोलत नाही, एकटा असतो. त्यापेक्षा हे बरं आहे. चांगल्या मित्रांची संगत असणं फार महत्वाचं असतं. मुलाचं काय चाललं ना काहीच कळत नाहीये. ए विश्वा, पण घरी आलोय. घरी आलो. घरी आलो. ए विश्वा, बस झाला आता. बॉटल दे. चाले, तू वाजलेस. मग तू वाजलेस. बॉटल दे इकडे. पिऊ दे रे मला. अरे नको पिऊ, खूप झाले. जा, तू जा, चल जा. अरे विश्वा, तुला कळतंय का? तुझा चल जा. बघतो मी काय ते. बघ, तुझा चल. तू जा, नाही. जा. नीट जा. थँक्यू. हा, थँक्यू बोलतो. हे भेटतो का? गुड नाईट. गुड नाईट. स्लीप टाईट.
स्लीप टाईट. गुड नाईट. त्या मुलीवर मनापासून प्रेम केलं. गेली, सोडून गेली. आणि आमचे लाडके आई बाबा प्रेमावर विश्वासच नाही. मग करू काय? हा, काय करू? कोण नाही ना रे? काय चर्चा, नुसती जयन जान्हवीच्या लग्नाची चर्चा. त्या लग्नात आलेला प्रत्येक नातेवाईक नुसतं लग्न बघून अवाक झाला होता. हो, माझा एक मित्र दुसऱ्या एका लग्नात गेला होता, तिथे पण जयन जान्हवीच्या लग्नाची चर्चा. काय सांगायचं. बरोबर आहे ना दादा. टॉप क्लास लग्न झालं ना, टॉप क्लास म्हणून. ए पण हरीश, मला सांग, तू जयन तुझ्या स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्ट करणार होता, त्याचं काय आलं? अरे दादा, काय आलं? दादा तुला सांगतो, ब्रो इन्व्हेस्ट करायला तयार होता. त्याला ना माझा प्लान सॉलिड आवडला. तयार होता? अरे हो, पण मी त्याला नको म्हणालो. काय यार दादा, आत्ताच नुकतं त्यांचं लग्न झालं ना रे. मी हा विचार केला की आधी त्यांना सेटल होऊ द्यावं, मग विचार करावा, नाही का? हे मी त्याला म्हणालो. तू म्हणालास? का म्हणालास? नाही पण काही म्हण, जयंत एकदम हुशार माणूस आहे, हुशार बिझनेसमॅन. म्हणजे त्याला कळतं की कुठे आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे, कुठे इन्व्हेस्ट करायला नको, कुठे इन्व्हेस्ट केल्यानंतर आपलं नुकसान होऊ शकतं, हे त्याला बरोबर कळतं. म्हणजे अरे बघ ना, आता लग्न झाल्यानंतर तो त्याच्या घरी फक्त जान्हवीला घेऊन गेला, आपल्यापैकी कोणालाच घेऊन गेला नाही. हो रे, विचार कर. म्हणजे दादा तुला असं म्हणायचं आहे का की तो मुद्दाम डिले करतोय स्टार्टअप मध्ये? अरे तो कशाला डिले करेल? त्याला काय तुझ्या स्टार्टअप साठी लोन घ्यायचे, त्याच्याकडे असलेल्या पैशांपैकी थोडे पैसे टाकायचे. तुझं स्टार्टअप तेव्हा सुरू होणार जेव्हा तुला ते मनापासून स्टार्टअप सुरू करावं असं वाटणार, कळलं? तोपर्यंत नाही होणार. नाहीतर तुझ्या न झालेल्या स्टार्टअपच्या लिस्ट मध्ये याचं पण नाव टाकून दे. याशिवाय नाही ते दे, इकडे दे. मोठा भाऊ आहे ना मी तुझा, मला देत जा सिक्रेट. मला देत जा सिगरेट. मोठा भाऊ आहे मी तुझा. मोठा भाऊ असून एकदाही सपोर्ट करत नाही मला, म्हणे मोठा भाऊ आहे मी तुझा. आता माझ्या स्टार्टअपचं कसं? कदाचित आता स्टार्टअपसाठी बाबांकडूनच पैसे घ्यावे लागतील. जयंत, फक्त एकच मूर्ती? हो, कसं ना जान्हवी, जास्त फोटो किंवा जास्त मूर्ती असल्यावर ना साफ करायला त्रास होतो, म्हणून मी एकच मूर्ती ठेवली आहे देवाऱ्यात. बरोबर आहे. आणि तसंही देवाऱ्यात किती मूर्त्या आहेत यावरून थोडी ना देवावरची श्रद्धा ठरते. करेक्ट. मंगलकारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. तू आरंभ, तू विशेष, तूच मुचा श्री गणेश. तू आरंभ, तू विशेष, तूच मुचा श्री गणेश. लंबोदर महाबल महागणपती गजानना. लंबोदर महाबल महागणपती गजानना.
जयंत इथे खूप शांतता आहे नाही? म्हणजे मला ना माझ्या घरी एवढ्या माणसांमध्ये राहायची सवय आहे की इथे जरा भीतीच वाटते. अच्छा जान्हवी, उलट मुलींना तर हेच हवं असतं ना. म्हणजे लग्नानंतर फक्त नवरा बायकोने एकत्र असावं, त्यांना एकांत मिळावा. आणि तू, मला असं वाटतंय की तुला माझी कंपनी ना बोर वाटते, है ना? नाही जयंत, असं नाहीये. उलट तुझ्याबरोबर तर आता मी माझ्या आयुष्याचे सगळे पहिले आणि नवीन एक्सपिरियन्स घेणार आहे. जान्हवी, लग्न तुझ्या मनासारखं झालंय ना? हो, म्हणजे मी जेवढं इमॅजिन केलं होतं ना त्याच्यापेक्षा खूप भारी झालं. अच्छा, तुझ्या घरच्यांना आणि तुझ्या फ्रेंड्सना आवडलं? प्रचंड आवडलं. कसं आहे ना जयंत, आमच्यासारख्या मिडल क्लास लोकांना छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळतो, पण तू आपलं लग्न एवढ्या थाटामाटात केलंस ना की सगळ्यांनाच आपलं लग्न स्वप्नवत वाटत होतं. असेच हसत राहा जान्हवी, कायम खुश राहा, कारण तुझ्या ह्याच आनंदासाठी ना मी काहीही करायला तयार आहे. विश्वा, काय चाललंय? कुठे गेले मामा? आई ए, माझी बाटली गई. आवाज बंद. विश्वा, बाबा आहेत खरं. आज जाऊया बाळा. शूज शूज मी काढते. बाबा ओरडते. आणखी मी तू शूज काढ. हळू हा. ओरडते. आवाज नको करू, शांत राहा. चला जानू. आई जानू सोडून गेली ना. जानू सोडून गेली आहे. स्वतः अंधाराचा नको रे. जानू गेली. समा हळू ये. जानू हळू ना विश्वा, बाबा ऐकते. येते इथे बस. आधी सांगितलं असतं. हो राजा, हो. आज सावर ना स्वतःला जर. विश्वा हरी. आई जानू तो गप्पा बस. जानू विश्वा रे, काय अवस्था गेली अशी. जीव घेणारच का आता माझा? कसला आवाज झाला? विश्वा आलाय का घरी? विश्वा आलाय का? आवाज झाला म्हणून विचारतोय. तसा तू धांदरट आहे. अहो नाही, मावशीवर साफसफाई करतात ना, हातातून काहीतरी पडलं असेल त्याचा आवाज.
नुसतं घर नाही, माझं ब्राईट फ्युचर आहे.